माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला मंत्री तानाजी सावंतांचा आरोप। तर प्रश्न विचारताच तानाजी सावंत माध्यमांवरच भडकले। लवकरच शिंदेंची भेट घेणार अशी माहिती। काँग्रेस राष्ट्रवादी सरकार कधी होतं? 2022च्या अगोदर आपण जे तोडमोड करून दाखवताना जरा सद्विवेक बुद्धीला जागून बातम्या द्यायचं शिका, एवढंच ह्या माध्यमातून मला सांगायचं। लाडकी बहीण योजनेविरोधामध्ये कोर्टात गेलेले अनिल वडपल्लीवार आडवे पडणार। तर मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल। विरोधक काहीही म्हणाले तरी योजना बंद होणार नाही, शिंदेंची ग्वाही। लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी काँग्रेसचे वडपल्लीवार कोर्टात। देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा। तर तुमचा देवाभाऊ योजना बंद होऊ देणार नाही, फडणवीसांची ग्वाही। लाडकी बहीण योजनेच्या विरोधात कोर्टात याचिका करणाऱ्या वडपल्लीवारांचा काँग्रेसशी संबंध नाही। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं स्पष्टीकरण। तर काँग्रेस लाडकी बहीण योजनेच्या विरोधात नाही अशी प्रतिक्रिया। राजकोट किल्ल्यावर महाराजांचा पुतळा साकारणारे शिल्पकार जयदीप आपटे अद्यापही फरार। तर शिल्पकार कुठे हे वर्षावर माहिती आहे। संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर आरोप। मालवणमधील बांधकाम सल्लागार चेतन पाटीलला 5 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। पुतळा दुर्घटना प्रकरणात चेतन पाटीलला काल कोल्हापुरातून करण्यात आली आहे अटक। अजित पवारांसोबत झालेली युती दुर्दैवी, असंघाशी संघ म्हणतात असा संघ घडला। भाजपच्या गणेश हाकेंचं वक्तव्य। तर अजित पवारांबाबत मी जे बोललो ते माझं व्यक्तिगत मत, पक्षाची भूमिका नाही, हाकेंकडून सारवासारव। भाजपच तुमचं विसर्जन करणार नाही याची काळजी घ्या। गणेश हाकेंच्या विधानावरून अमोल मिटकरींची खोचक टीका। तर स्वार्थासाठी बडबडणाऱ्या हाकेंना किंमत देत नाही, रुपाली ठोंबरेंचा निशारा। तानाजी सावंत आणि गणेश हाकेंच्या टीकेवर अजित पवारांनी बोलणं टाळलं। कुणी काही बोललं तर माझ्या अंगाला भोकं पडत नाहीत, कार्यकर्ते उत्तर देतील, दादांची प्रतिक्रिया। आमच्या पक्षासहित शिंदे गट आणि भाजपच्या कारभाऱ्यांनी विचार करावा, आपल्या लोकांना कॉमेंट्स करण्यापासून थांबवा, भुजबळांचं महायुतीच्या मित्र पक्षातील नेत्यांनाही आवाहन। अजितदादा महायुतीमध्ये 60 जागा लढण्याच्या तयारीत। आपल्या 54 आमदारांच्या जागा आहेत तशाच राहणार। इतर जागांसंदर्भात वरिष्ठ स्तरावर बोलणी सुरू। पदाधिकारी बैठकीत अजित पवारांचं वक्तव्य। 89 जागा मिळायला हव्यात, मात्र कारभारी लोक ठरवतील ते मान्य करायचं। जागा वाटपावर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। तर महायुतीमध्ये अजितदादांना केवळ 20 ते 25 जागाच देतील, शरद पवार गटाच्या महेश तपासे यांचा टोला। निवडणुका लागण्यापूर्वी 60 वर आलेत, चर्चेनंतर 40 वर येतील। अजित पवारांच्या वक्तव्यावर विजय वडेट्टीवारांची खोचक टीका। शिंदे फडणवीसांनी अजितदादांची वाईट अवस्था केली, वडेट्टीवारांचा टोला। निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधानांनी राजकीय माफी मागितली। छत्रपती शिवराय आणि वीर सावरकरांची तुलना कदापि होऊ शकत नाही, संजय राऊतांचा हल्लाबोल। पोलिसांची परवानगी नसतानाही महाविकास आघाडी जोडे मारो आंदोलनावर ठाम। मालवण पुतळा दुर्घटनेचा निषेध करणार, अरविंद सावंतांकडून मोर्चाच्या तयारीचा आढावा। महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये दंगली घडवायच्या आहेत, गुप्तवार्ता पोलीस यंत्रणा यांच्याकडे याचा रिपोर्ट, म्हणूनच आंदोलनाला अद्याप परवानगी नाही। मात्र तरीही दंगल घडवण्याचा प्रयत्न केल्यास सरकारही चोख उत्तर देणार, शिरसाटांचा इशारा। विनायक राऊतांची नारायण राणेंच्या विरोधात मोदींकडे लेखी तक्रार। नारायण राणेंनी राजकोट किल्ल्यावर दिलेल्या धमकीवरून तक्रार। विनायक राऊत यांचं पंतप्रधान मोदींना पत्र। मनोज जरांगे आज मालवण दौऱ्यावर, उद्या राजकोट किल्ल्यावरच्या शिवरायांच्या स्मारकाला भेट देणार। पुतळा दुर्घटनास्थळाची पाहणी करणार। मुंबईतील चिंचपोकळीच्या चिंतामणीचं मोठ्या जल्लोषामध्ये आगमन। जगन्नाथपुरी यात्रेची यंदाची थीम, ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचं स्वागत।